हा जो हुग्गी प्रकार आहे किंवा आपली हातसडीच्या गव्हाची खीर जी आहे ही माझी पर्सनल फेवरेट आहे. कोणताही सण असू दे ही खीर आमच्या घरी बनतेच. इथं मी 1 वाटी हातसडीचे गहू स्वच्छ धुवून रात्रभर भिजत घातलेले आहेत आणि इथं अर्धा वाटी बासमती तांदूळ मी 10 मिनिटं भिजवलेला आहे स्वच्छ धुवून. दोन्ही एकत्र करून कुकरमध्ये जवळपास 3 ते 4 वाटी पाणी घालून 10 शिट्ट्या आपल्याला इथं काढून घ्यायचे आहेत. म्हणजे तांदूळ आपला छान मऊसूत शिजेल, तो दिसणार सुद्धा नाही आणि गहू जो आहे तो छान मऊ होईल. कुकरच्या 10 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि इथं बघू शकता की शिट्टी सुद्धा मोकळी झालेली आहे. आता आपण काय करूया, एक पातेलं घ्यायचं चांगलं जाड बुडाचं आणि त्याच्यामध्ये घरावी तूप. हे तूप फार गरम व्हायची गरज नाहीये. याच्यामध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रुट्स जे आहेत ते थोडेसे तळसून घ्यायचे आहेत. बदाम, काजू आणि खारीक. ही साखर खारीक आहे, मऊ खारीक. हे थोडंसं आपण तुपावर परतून घेऊ. हे छान तुपावर आपण परतून घेऊ. आता हे थोडंसं हलकंच परतून झालं की ह्याच्यामध्ये आपण खोबऱ्याच्या काकल्या घालायच्या, अगदी बारीक बारीक तुकडे करून. हे पण थोडे परतून घ्यायचे. आता ह्याच्यामध्ये हा जो गहू आहे हा आता आपण ह्याच्यामध्ये घालायचा. इथं मी एक मोठी वाटी दूध घालते. म्हणजे आपण पाण्याचा वापर नाही करायचा, याच्यामध्ये दूध घालायचं. आणि हे पण आता ह्या खिरीमध्ये घालूया. आता ह्याच्यामध्ये गूळ, हा ऑर्गॅनिक गूळ घालतेय मी. जवळपास 1 ते 1.5 वाटी आपल्याला गूळ घालायचा आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. खीर आहे त्यामुळे छान गोड पाहिजे. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आणि आता हे सगळं एक जीव होईपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. आता ह्याच्यामध्ये फ्रेश जायफळ जे आहे ते खिसून घालायचं. इथं बघा, जायफळचा स्वाद या हुग्गीला फार छान येतो. जवळजवळ एक पाव तुकडा तरी खिसून घालायला पाहिजे. वेलदोड्याची पूड आवडीप्रमाणे. आणि आता हे सगळं मिक्स करूया. आता तुम्ही बघू शकता की ह्यात आपण भात म्हणजे तांदूळ घातला होता, पण तो तांदूळ सगळा विरघळून जातो आणि गहू जो आहे म्हणजे हातसडीचा जो गहू आहे तो बघा कसा अखंड दिसतो. तर ह्याला छान एक उकळ येऊ दे म्हणजे आपली खीर रेडी. वरून थोडंसं तूप आणि आता गॅस बंद. हा जो हुग्गी प्रकार आहे किंवा आपली हातसडीच्या गव्हाची खीर जी आहे ही माझी पर्सनल फेवरेट आहे. कोणताही सण असू दे ही खीर आमच्या घरी बनतेच. आता ह्या खिरी संदर्भात काही खूप मजेशीर गोष्टी आमच्या इथे घडल्या. कोल्हापूरला हातसडीचे गहू, ऍक्च्युअली याचं नाव हातसडीचे गहूच आहेत, पण म्हणतो ना आपण बोली भाषेमध्ये त्याचं नाव बदलत 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 जातं. तर बरेच असे लोक आहेत जे त्याला सडलेले गहू म्हणतात. जेव्हा मी लहान होते तेव्हा आमच्याकडे एक बाई होती जी घर कामाला होती आणि त्या आजी जी आहेत त्या त्यांची खीर खूप छान व्हायची.
तर त्यांना आम्ही कायम सांगायचो की ही खीर तुम्ही बनवा म्हणून. तर त्यांनी काय सांगायचे, कोणताही सण आला की प्राजक्ता सडलेले गहू घेऊन ये, सडलेले गहू घेऊन ये. सडलेले गहू म्हणजे काय असा मला प्रश्न पडायचा. मग तेव्हा मी त्याचं संशोधन केलं. हे खूप मी जेव्हा लहान होते तेव्हाची गोष्ट आहे. शेजारीच मिळायचे आणि मग कळालं की त्याला हातसडीचे गहू असं म्हणतात. पण बोलीभाषेमध्ये त्याचं कायच्या काय होऊन जातं. तर ही रेसिपी मस्ट ट्राय रेसिपी आहे. नक्की करून बघा. यंदाच्या अक्षय तृतीयेला ही रेसिपी एक खूप छान मेजवानी होऊन जाईल तुमच्या घरी. नक्की ट्राय करा आणि आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. खीर सुद्धा शेअर करा बरं का. आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज.